इथं पेरोल इन टॅली प्राईम कसं पेरोल मेंटेन करायचं आहे आपल्याला, ज्या गोष्टी आता आपण बेसिकली टॅलीमध्ये म्हणजे कसं सॅलरीच्या रिलेटेड ज्या पार्ट आहेत तो टॅलीमध्ये कसं करायचा हा पार्ट चेक करूत आपण. तर बेसिकली आपल्याला इथे पेरोलसाठी एक सेपरेट कंपनी क्रिएट करतो आहे आणि जसं मी क्रिएट केलं त्याच त्याला इथे पेरोल म्हणून ऑप्शन आहे तो एनेबल करून घ्यावा लागेल आपल्याला. तर आता मला जे आधी नको आहे ते पण डिसेबल करून घेतो. मला पेरोल पाहिजे त्याला येस करतोय फक्त. ओके, येस. ओके, तर मास्टर्समध्ये क्रिएट केल्यानंतर मला इथे पेरोल मास्टर्स आला. पेरोल मास्टर्समध्ये आपण काय करतो की जसे आपल्याकडे एक मोठं ऑर्गनायझेशन असेल तर तिथे नॉर्मली पेरोल हा मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येच वापरला जातो. नॉर्मली ज्यांच्याकडे 20पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत त्यांना ते कंपल्सरी आहे. ॲज पर शॉप ॲक्ट रजिस्टर केल्यानंतर तिथे जो 20पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत तर लेबर लॉच्या रिलेटेड जो रूल आहे त्या रूलनुसार आपल्याला मस्टर वगैरे मेंटेन करणं कंपल्सरी आहे. तर एम्प्लॉय मस्टर त्याला म्हणतो आपण. तर एम्प्लॉय मस्टर म्हणजेच आपलं जे सॅलरी आहे, पेरोल आहे, पेरोल मेंटेन करणं हा पार्ट आहे. तर ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जातात की त्याचे एम्प्लॉयचे डिटेल्स, एम्प्लॉयला काय काय टाईपचे तुम्ही पेमेंट्स करता, कुठल्या कुठल्या टाईपचे, त्याचे डिडक्शन्स, स्टॅट्युटरी डिडक्शन्स करता का, त्याचा PF PSI PT वगैरे भरता का, ह्या सगळ्या गोष्टी त्या मस्टरमध्ये असतात. त्यालाच आपण पेरोल म्हणतो. ओके, तर आपल्याला इथं पहिल्यांदा एम्प्लॉई हे त्यांच्या वेगवेगळ्या वर्किंगनुसार म्हणजे काही अकाउंट्समधले असतील, काही मार्केटिंगमध्ये असतील, त्यानुसार त्याचे ग्रुपिंग पण करता येतं. एम्प्लॉई ग्रुप्स, मग एम्प्लॉईज क्रिएट करायचे आणि मग बाकीच्या गोष्टी. तर आपण स्टार्टिंग एम्प्लॉई ग्रुपपासून करूता. एम्प्लॉई ग्रुप्स याच्यामध्ये पेस्ट आपल्याला लागणार आहे अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये. तर अकाउंट्स म्हणतो इथे अंडर प्रायमरी आणि डिफाईन सॅलरी आत्ताच डिफाईन करायला मी स्टार्टच केलं त्यामुळे माझ्याकडे बाय डिफॉल्ट रेडीमेड नाही आहे. ज्यावेळेला ऑलरेडी वर्किंग करतो आहे मी पेरोलमध्ये आणि नवीन डिपार्टमेंट किंवा नवीन एम्प्लॉई ॲड करतो आहे त्यावेळेला हा ऑप्शन यूज करत उपयोगाला येईल. ओके, अकाउंट्स आणि मार्केटिंग हे दोन घेतो मी. ओके, दोन एम्प्लॉय ग्रुप्स वेगवेगळे तयार केले. त्यानंतर मी एम्प्लॉय क्रिएट करणार. आता एम्प्लॉय क्रिएट करताना जसं मी म्हटलं की ॲज पर लेबर लॉ आपल्याला त्या एम्प्लॉईचे सगळे डिटेल्स मेन्शन करायचे. तर त्याच पद्धतीने इथे एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई डिझायनेशन, फंक्शन, त्याचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, मदर्स नेम, स्पाउस नेम, ॲड्रेस वगैरे, फोन नंबर, मोबाईल नंबर, त्याचा PF अकाउंट नंबर, त्याचा पॅन नंबर, त्याच्या अजून पासपोर्ट डिटेल्स असतील तर पासपोर्ट डिटेल्स हे सगळे आपण इथे ॲड करू शकतो. ओके, तर आपण इथे एक एम्प्लॉईचं नाव क्रिएट करता. जस्ट हा कोण आहे, अकाउंट्समध्ये आहे की मार्केटिंगमध्ये आहे, आपण इथे डिफाईन करू शकतो. तर मी हा अकाउंट्समध्ये घेतला. आता ह्याचा डेट ऑफ जॉईनिंग कधीचा ते डेट ऑफ जॉईनिंग इथे येईल. ते मी एक साधारणतः 1/4/2014 घेतली. ओके, इथं परत माझ्याकडे अजून कुठलेही सॅलरी डिटेल डिफाईन नाही आहे त्यामुळे इथे नो करतो आहे. त्याचा एम्प्लॉय नंबर देतो इथे, डिझायनेशन, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, फंक्शन, लोकेशन, जेंडर, डेट ऑफ बर्थ, हो हो त्याचं पण म्हणजे लोकेशन फक्त वेगळं टाकायचं. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कसं आहे की पेरोल हा मोठ्या कंपन्यांसाठी जास्त वापरला जातो. तर त्यांचे कसं लोकेशन्स वेगवेगळे असू शकतात तर त्या वेगवेगळ्या लोकेशननुसार त्याचं इथे मेंटेन करायला
की हा एम्प्लॉई इकडला आहे तिकडला आहे, तर ते सगळे त्याच्यामध्ये मेंटेन करू शकतो. ओके. ब्लड ग्रुप त्याचा परत इथे परत मेन्शन करण्यासाठी फादर्स नेम, स्पाउस नेम, मॅरिड असेल तर ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आय डी. आणि जर तुम्ही त्याला ऑनलाईन पेमेंट करत असाल तर त्याचे बँक डिटेल पण आपल्याला सेव्ह करून ठेवावं लागतील. तर RTGS ही NFT वगैरे या टाईपने पेमेंट करत असाल तर इथं आपल्याला त्याचे बँक डिटेल येस करून ठेवावं लागतील. IFS कोड, आता हा परत बँकच्या रिलेटेड कनेक्टिव्हिटी दाखवतो. ब्रांच इथे येईल. आणि आपण ई फंड ट्रान्सफर करतो तर इथे ई फंड ट्रान्सफर सिलेक्ट करून ठेवतो मी. इन्कम टॅक्स नंबर म्हणजे त्याचा पॅन नंबर इथे टाकावा लागेल. आधार कार्ड नंबर असेल तर आधार कार्ड नंबर त्याचा, UN नंबर, PF अकाउंट नंबर, जर त्याचा PF भरत असेल आपण तर PF अकाउंट नंबर येईल. ESI नंबर. ओके. हा झालं एक एम्प्लॉयचे डिटेल्स. म्हणजे हे एम्प्लॉय डिटेल्स मेंटेन करणं हा पण पार्ट कंपल्सरी आहे. तर तो इथे पूर्ण डिटेल्स त्याचे सेव्ह करून ठेवले असतील तर उद्या कुठल्याही एम्प्लॉयची काहीही एन्क्वायरी असेल तर त्यावेळेला आपण हे डिटेल्स त्याला प्रोव्हाइड करू शकतो. ओके. या पद्धतीने एम्प्लॉईज आपण क्रिएट करू शकतो. एम्प्लॉई मी एकच क्रिएट करतो आता. त्याच्यानंतर आपण जर त्याला ओव्हरटाईम वगैरे प्रोव्हाइड करणार असेल तर आपल्याला युनिट क्रिएट करायची गरज आहे. ओव्हरटाईममध्ये आपल्याला आवरली बेसिस असल्यामुळे आपल्याला युनिट क्रिएट करावं लागेल. बाय डिफॉल्ट डे आणि मंथ ह्या दोन्ही रेडी आहेत. ओके. तर फक्त आपल्याला आवर्स लागणार असेल तर आपण आवर्स इथे युनिट क्रिएट करून घेऊ. आवर्सला डेसिमल पोर्शन करू, कारण आपण हाफ आवर्ससुद्धा कन्सिडर करायचं असेल, 15 मिनिट्स पण कन्सिडर करायचे असतील तर त्याला आपल्याला डेसिमल पोर्शन द्यावं लागेल. ओके. तर मला एकच आवर्स पाहिजे होतं, तेवढा एक युनिट क्रिएट करून घेतला. अटेंडन्स प्रोडक्शन टाईप म्हणजे आपण आपल्याकडे कुठल्या टाईपने त्याचं पेमेंट करतो. नॉर्मली सगळीकडे प्रेझेंट बेसिसवर पेमेंट केलं जातं. प्रेझेंट आणि ओव्हरटाईम ह्या दोन्हींचं कॅल्क्युलेशन करून आपण त्याला पेमेंट करतो. काही जण ॲब्सेंट किती आहे तेवढं डायरेक्ट मायनस करतात आणि पेमेंट करतात. म्हणजे प्रेझेंट कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. ओके. तर तसं प्रेझेंट ॲब्सेंट हे दोन्ही गोष्टी नॉर्मली पे स्लिपवर आपल्याला प्रेझेंट किती दिवस होता, ॲब्सेंट किती दिवस होता हे पण जर डिफाईन करायचं आहे, म्हणजे प्रेझेंट आणि ॲब्सेंट दोन्ही पाहिजे. ते इथे मी इथं प्रेझेंट प्रायमरी आणि प्रेझेंट म्हणजे अटेंडन्स लीव विथ पे. म्हणजे अटेंड आहे आणि जरी नसेल तरी त्या दिवसाला प्रेझेंट म्हणतोय, म्हणजे त्याचा लीव जरी असली तरी त्याला पे करायचे आपल्याला. ओके. तर हे डे बेसिसवर आला. सेम त्याच पद्धतीने ॲब्सेंट प्रायमरी हा लीव विदाउट पे. ॲब्सेंट म्हणजे आपण त्याला लीव विदाउट पे करणार आहोत. आणि त्याच्यानंतर ओव्हरटाईम त्या दिवशीची त्याची लीव आहे आणि त्याला त्या दिवसाचं पेमेंट पण मिळणार नाही. लीव विदाउट पे. ओव्हरटाईम म्हणून त्याला OT लिहितो मी. आता ओव्हरटाईम हा प्रोडक्शन बेसिस म्हणजे त्याच्यात जितका जास्तीत जास्त वेळ तो प्रोडक्शनसाठी यूज करतोय त्याला प्रोडक्शन बेसिस म्हणणार आपण. आणि तो आवरली बेसिसवर कॅल्क्युलेट करतो. आपण आता युनिट जे तयार केलं तर आवर्स ते मी ह्याला लिंक करतो. ओके. एंटर. तर हे 3 युनिट्स तयार म्हणजे मी 3 आपले
अटेंडन्स प्रोडक्शन टाईप्स इथं मी क्रिएट करून घेतले. त्याच्यानंतर मला आता पे हेड्स तयार करायचे. आता पे हेड्समध्ये मी जसं आत्ता तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला त्याला कुठले कुठले पे हेड्सनुसार पेमेंट करायचं. तर बेसिक सॅलरी, डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, त्याचं ट्रान्सपोर्ट अलाउन्स, मेडिकल अलाउन्स, हे जे काय गोष्टी येतात, जे काय अर्निंग्ज आहेत त्याच्या, त्या सगळ्या इथं मेन्शन करायच्या. त्यातला फर्स्ट आहे बेसिक सॅलरी. आता हे बेसिक सॅलरी काय आहे, त्याच्यासाठी अर्निंग फॉर एम्प्लॉई. जसं आता मी सांगितलं होतं तुम्हाला, अर्निंग्ज आहेत, डिडक्शन्स आहेत, स्टॅट्यूटरी डिडक्शन्स आहेत आणि कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. त्या पद्धतीने यातला हा अर्निंग फॉर एम्प्लॉईजमध्ये येईल आणि हा फिक्स असणार आहे, प्रत्येक एम्प्लॉयला तर द्यावाच लागणार आहे. आणि तो त्याचा आपण जे काय पहिल्यांदा ठरवलं आहे की त्याला मंथली 7,000 रुपये बेसिक मिळेल, 8,000 रुपये बेसिक मिळेल, 10,000, 15,000 जे बेसिक आहे त्याचं फी फिक्स मिळणार आहे त्याला. आणि हे कंपनीसाठी इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये येईल आणि याचा इफेक्ट नेट सॅलरीला होतो, म्हणून इथे अफेक्ट नेट सॅलरी यस. आता नॉर्मली आपण सॅलरीमध्ये बेसिक एवढंच मेन्शन करतो, म्हणजेच बेसिक सॅलरी. तर मी त्याचं निकनेम इथं ठेवलं पे स्लिपमध्ये प्रिंट होण्यासाठी, बेसिक. आता नॉर्मली ग्रॅच्युटी हा जो पार्ट आहे तो आपण पुढल्या कन्सेप्टमध्ये बघणार आहे, पण तरीसुद्धा ग्रॅच्युटी ही तुमच्या बेसिक सॅलरी आणि डिअरनेस अलाउन्स या दोन्हीवरती कॅल्क्युलेट केली जाते. ओके, तर त्यामुळे इथं बेसिक सॅलरीला फक्त ग्रॅच्युटी एनेबल करून ठेवतो. आता हे बेसिक सॅलरी आपण कसे कॅल्क्युलेट करणार आहे, ऑन अटेंडन्स बेसिस. ओके, ऑन अटेंडन्स, जितके दिवस प्रेझेंट आहे तितक्या दिवसाची सॅलरी देणार. ओके, तर ऑन अटेंडन्स म्हटलं. हो, कंपनीवरती. नॉर्मली कंपनीवरती म्हणजे आता आपण कॅल्क्युलेशन कसं करणार मग सॅलरीचं, प्रेझेंट बेसिस किती दिवस आला तितक्या दिवसाची सॅलरी काढतो ना आपण. किंवा दुसरा पर्याय म्हटलं होतं मगाशी की एखाद्या प्रेझेंट बेसिसवर नको असेल तुम्हाला, तर तुम्ही प्रेझेंट डेज मेंटेन नाही करतायत, सिम्पल फक्त किती दिवस आला नाही, किती दिवस खाडे आहेत, खाडे पकडतो आपण. तसं खाडे जर पकडत असाल तर खाडेचं कॅल्क्युलेशन पाहिजे, तर याला इथं नॉट ॲप्लिकेबल म्हणा आणि इथं लिव्ह विदाउट पे ॲब्सेंट सिलेक्ट करा. ओके, इथे अटेंडन्स प्रेझेंट बेसिस सिलेक्ट केला तर प्रेझेंट ॲब्सेंटचा विषय येणार नाही. जर तुम्ही प्रेझेंट नको असेल प्रेझेंट बेसिसवर तर तुम्ही ह्याला नॉट ॲप्लिकेबल करा आणि ॲब्सेंट बेसिसवर कॅल्क्युलेट करा. मग जितके ॲब्सेंटी टाकताल त्याच्यानुसार तो कॅल्क्युलेशन करेल. म्हणजे महिना आहे 30 दिवसाचा, 30 दिवसापैकी त्याने म्हटला की 3 दिवस नव्हतं, तर 3 दिवसाचं फक्त त्याची लीव कट होईल आणि बाकी 27 दिवसाचं पेमेंट निघेल. ओके, तर आपल्याला आता आपण प्रेझेंट बेसिसच करू, आपण पॉझिटिव्ह वेने चालू. आता नॉर्मली आपण मंथची सॅलरी ठरवतो, आपण डेजचा नाही ठरवत. लेबर वगैरे असेल तर त्यावेळेला आपण डेज वाईज कॅल्क्युलेट करतो, म्हणजे वेजेसच्या रिलेटेड. इथं आपण मंथ वाईज करतो म्हणून मी इथं मंथली म्हणतो. कॅल्क्युलेशन पिरियड मंथली ॲज पर कॅलेंडर पिरियड, म्हणजे जे काय बाय डिफॉल्ट कॅलेंडर पिरियड आहे त्यानुसार घ्यायचं का तुम्हाला डिफाईन करायचं तुमचं कॅलेंडर, ते पण युजर डिफाईन पण करता येतं. ओके, युजर डिफाईन म्हणजे तुम्ही 25 दिवसाचा एक महिना या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं तसंही करू शकता. ओके, युजर डिफाईन्ड, मी इथं 25 डेज ऑफ मंथ आपण इथं डिफाईन करू शकतो, पण मला इथं ॲज पर कॅलेंडर पिरियड पाहिजे. आता सॅलरी जी काही येणार आहे ते राऊंड ऑफ नाही करणार, नॉट ॲप्लिकेबल म्हणतो. ओके, एंटर, सेव. हा एक झाला. सेम त्याच पद्धतीने डिअरनेस अलाउन्स. आता हा डिअरनेस अलाउन्स सेम एम्प्लॉयसाठी अर्निंग फॉर एम्प्लॉई अर्निंग आहे. अर्निंग नंतर तो पण फिक्स्डच मिळणारच आहे. हा पण इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. अफेक्ट नेट सॅलरी यस. याला आपण DA म्हणतो शॉर्टकटमध्ये, DA. ओके, यूज फॉर ग्रॅच्युटी मी मगाशीच सांगितलं. DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स. आपल्याकडे नॉर्मली जे सॅलरी पर्सन असतात ना ते म्हणतात बघा की मला काय काय मिळतं, तर बेसिक मिळतं, DA मिळतं, TA मिळतं, NA मिळतं. ह्याचा अर्थ काय की बेसिक सॅलरी, DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स, TA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स, त्यानंतर HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. ओके, तर ते शॉर्टकट्स तिथे पे स्लिपमध्ये मेन्शन केलं जातं. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बेसिक सॅलरी आणि डिअरनेस अलाउन्स या दोन्हीवरती ग्रॅच्युटी कॅल्क्युलेट होते, त्याला पण मी येस करून ठेवतो. सेम परत हा डिअरनेस अलाउन्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की बेसिक सॅलरीच्या वरती आपण कॅल्क्युलेट करतो. नॉर्मली 20 to 40% मध्ये आपण इथे कॅल्क्युलेट करतो.
प्रत्येक कंपनीच्या रूलनुसार ते व्हेरी होऊ शकतं. कुठली कंपनी देते, कुठली कंपनी देत नाही. देते तर 10% देऊ शकते, 20%, 40% पण देऊ शकते. ओके, तर इथे आपण ॲज कम्प्युटेड व्हॅल्यू म्हणणार, कारण आपण बेसिक सॅलरीवरती कॅल्क्युलेट करायचं आहे, मग ॲज कम्प्युटेड व्हॅल्यू म्हणणार इथे. ओके, जसे ॲज कम्प्युटेड व्हॅल्यू म्हटलं, इथे नवीन एक ऑप्शन आले एंटर, आणि मला पर्टिक्युलरली डिअरनेस अलाउन्स हा बेसिक सॅलरीवरती कॅल्क्युलेट करायचा, म्हणून मी इथे ऑन स्पेसिफाईड फॉर्म्युला म्हणतो. ॲड पे हेड इथे बाय डिफॉल्ट आला आहे, आणि हा बेसिक सॅलरी एकच माझ्याकडे पे हेड रेडी आहे, तो सिलेक्ट केला मी. त्याच्यावरती मला स्लॅब पर्सेंटेजमध्ये डिफाईन करायचा आहे की हा मला 30% द्यायचा आहे, म्हणजे सॅलरीच्या 30% मला DNS अलाउन्स प्रोव्हाइड करायचा आहे. ओके, एंटर. जर तुम्हाला 30%च्या ऐवजी व्हॅल्यूमध्ये पाहिजे तर व्हॅल्यूमध्ये पण देऊ शकता, म्हणजे मंथली DNS अलाउन्स मी 2000 रुपये देणार आहे, तर 2000 इथे लिहून ठेवू शकतो. ओके, ते इथं 30% एंटर सेव. हा दुसरा झाला DNS अलाउन्स. DNS अलाउन्स नंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचा लागतो, तो हाऊस रेंट अलाउन्स. हो, नॉर्मली ज्या कंपनीज लेबर लॉच्या अंडर 20पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहेत. तर ह्याच्यामध्ये त्याला बेसिक सॅलरी, DNS अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स देणं गरजेचं आहे. तर त्यातला हा हाऊस रेंट अलाउन्स पण आपण इथे कॅल्क्युलेट करतो आहे. अर्निंग फॉर एम्प्लॉई हा पण फिक्स्डच आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्स कंपनीसाठी अफेक्ट नेट सॅलरी येस, याला परत शॉर्टकटमध्ये HRA म्हणणार. याच्यावर ग्रॅच्युटी कॅल्क्युलेट नाही होत, आणि HRA परत बेसिक प्लस DNS अलाउन्स या दोन्हीवरती कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ॲज कम्प्युटेड व्हॅल्यू म्हणणार इथे ऑन स्पेसिफाईड फॉर्म्युला बेसिक प्लस ॲड पे हेड म्हणणार इथं मी DNS अलाउन्स. या दोन्हींच्या वरती मला पर्सेंटेजेस परत डिफाईन करायचं आहे 40%. ओके, तर इथे एंटर करून हा हाऊस रेंट अलाउन्स झाला. त्याच्यानंतर मला ट्रॅव्हलिंग अलाउन्स द्यायचा आहे. आता ट्रॅव्हलिंग अलाउन्स माझा फिक्स आहे की दर महिन्याला मी 1800 रुपये देणार आहे. ओके, तर सेम अर्निंग फॉर एम्प्लॉईज हा पण फिक्स असेल. इनडायरेक्ट एक्सपेन्स येणार, इथे मी त्याला TA म्हणणार, आणि इथे कॅल्क्युलेशन टाईप ऑन अटेंडन्स म्हणणार. आता तो जितके दिवस आला असेल त्याच्यानुसार मी त्याला देणार आहे. फिक्स जरी असले तर 1800 रुपये, पण त्यातले 1800 रुपये एक महिन्यासाठी 30 दिवसासाठी. त्यातले जर तो 25 दिवस आला असेल तर 25 दिवसाचे जेवढे होतील तेवढेच आपण त्याला पे करणार, कारण 25 दिवसच तो आला आहे. ओके, तर ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी इथे काय करतो आहे, ऑन अटेंडन्स बेसिस घेतो आहे, प्रेझेंट बेसिस. ओके, आणि हा परत मंथली मी 1800 रुपये देतो आहे, मंथली ॲज पर कॅलेंडर पिरियड. एंटर सेव. ओके, त्याच्यानंतर मेडिकल अलाउन्स हा पण अर्निंग फॉर एम्प्लॉई आहे. आता मेडिकल अलाउन्स हा फिक्स नाही आहे, कोणी देतं कोणी देत नाही, किंवा काही वेळेला काय होतं की त्याची जी रिएम्बर्समेंट सिस्टीम, त्याला काय म्हणतात रिएम्बर्समेंट, तर कंपनीचा रिएम्बर्समेंट सिस्टीम जी असते ती थोड्या वेगळे असते. काही जण काय करतात की फिक्स 200 रुपये महिन्याला देतात. ओके, तर काही जण काय करतात, तुम्ही बिलं सबमिट करा, बिलाच्या व्हॅल्युएशननुसार तुम्हाला रिएम्बर्समेंट केलं जाईल. तर त्यानुसार हा व्हेरायबल आहे. हा कंपनीसाठी इनडायरेक्ट एक्सपेन्स, अफेक्ट नेट सॅलरी येस, मेडिकल अलाउन्स. इथे मी जर रिएम्बर्समेंट बेसिसवर असेल तर त्याला मी ॲज युजर डिफाईंड व्हॅल्यू म्हणेल. जर फिक्स असेल माझा 200 रुपये महिन्याला तर फ्लॅट रेट म्हणेल. हां, ओके, तर इथं मी फ्लॅट रेट घेतो आत्ता. हा व्हेरिएबल आहे, फ्लॅट रेट म्हणजे 200 रुपये फक्त हा सॅलरीमध्ये कंपल्सरी पार्ट नाही आहे. ओके, युजर डिफाईन घ्यायचं असेल तर युजर डिफाईन, मग इथे सॅलरी ज्या वेळेला करतोय त्याच्या आधी तर त्यांनी बिलं सबमिट केली असतील तर मी त्याला ते पेमेंट करणार. ओके,
तर इथे आत्ता मी युजर डिफाईन घेतलं व्हेरिएबलमध्ये. ओके, आणि ह्याला मी परत सेव्ह केलं. आता माझ्याकडे मेन जो अर्निंग जो पार्ट आहे अर्निंगमधला तो इथे सगळा कवर केला मी. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त इन्सेंटिव्ह ओव्हरटाईम वगैरे ॲड करायचं असेल तर इथे ओव्हरटाईम म्हणून टाकतो. अर्निंग फॉर एम्प्लॉईज हा पण व्हेरिएबल आहे. ज्या वेळेला ओव्हरटाईम असेल त्यावेळेला मिळेल, नसेल तर नाही मिळणार. हा इनडायरेक्ट एक्सपेन्स अफेक्ट नेट सॅलरी येस ओव्हरटाईम. आणि इथे मी ओव्हरटाईम हा आता माझ्या पद्धतीने मी कॅल्क्युलेट करणार. मी त्याला एक्सटर्नल कुठेतरी कॅल्क्युलेट करणार की इतके आवर्स झाले या दिवशी, इतके आवर्स तो जास्त वेळ थांबला होता, आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून मी परत टॅलीमध्ये ते फिल करणार आहे. त्यामुळे इथं युजर डिफाईंड म्हणतो याला. ओके, तर ते कॅल्क्युलेशन जे आहे ते एक्सेल बेसिसवर करेन किंवा मॅन्युअल बेसिसवर करेन, आणि ते मी डायरेक्टली टाकणार आहे. त्यामुळे इथे ॲज युजर डिफाईंड व्हॅल्यू. तर इतके बेसिकली जे मला अर्निंग्ज आहे हे इथे मी डिफाईन केलं. हे अर्निंग्ज डिफाईन केल्यानंतर मी बाहेर येतो, आणि आता इथं मला काय करायचं आहे की जे काही हेड्स क्रिएट करून घेतले, पे हेड्स नंतर अल्टरमध्ये गेलो. अल्टरमध्ये डिफाईन सॅलरी. आता मी पहिल्यांदा अकाउंट्साठीची डिफाईन करतो. मग अकाउंट्स हा मेन ग्रुप आहे, त्याची आधी डिफाईन करतो. त्याच्यामध्ये मी बेसिक सॅलरी अकाउंट्स वनना 7,000 रुपये देतो. त्याच्यावरती डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, मेडिकल अलाउन्स, ओव्हरटाईम अँड ट्रॅव्हलिंग अलाउन्स. ट्रॅव्हलिंगचे 1,800 रुपये देणार आहे. हे मी इथं डिफाईन केलं. एंटर सेव्ह. सेम त्याच्यानंतर मग त्याच्या अंडर असलेला अरुण कदम हा अकाउंटंट आहे, त्याला एंटर केलं. इथं डेट टाकली, आणि इथं कॉपी फ्रॉम पॅरेंट व्हॅल्यू, म्हणजे ह्याचा पॅरेंट आहे तो अकाउंट आहे, तर ह्या तिथून डायरेक्टली ते कॉपी होईल. हां, मग ह्याला मला परत चेंज करायचं तर एका अकाउंटंटला 7,000, एका अकाउंटंटला 8,000 पगार, असे या पद्धतीने काय असेल चेंजेस तर इथं ते मॅन्युअली मी चेंजेस पण करू शकतो. ओके, सेम परत मार्केटिंगला डिफाईन करायचं तर मार्केटिंगला कॉपी फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप म्हणतो, अकाउंटचं कॉपी इथं करतो. इथं 10,000 सॅलरी, आणि इथं 2,400 रुपये. एंटर सेव्ह. आता हे ज्या वेळेला मी सॅलरी डिफाईन केली असेल, सॅलरी डिफाईन केल्यानंतरच तुम्ही बाकीची पुढची प्रोसेस करू शकता. जर सॅलरी डिफाईन नसेल तर कॅल्क्युलेशन कुठलं होणार नाही. म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या स्टेप्स कंप्लीट केल्यात तेवढ्या स्टेप्स कंपल्सरी आहेत. म्हणजे तुम्हाला एम्प्लॉई क्रिएट करणं, त्याचं अटेंडन्स प्रोडक्शन टाईप डिफाईन करणं, पे हेड्स डिफाईन करणं, आणि त्याच्यानंतर त्याची सॅलरी डिफाईन करणं त्याच्या पर्टिक्युलर ग्रुपनुसार किंवा एम्प्लॉई वाईज. ओके, हे झाल्यानंतर मग आपण आत्ता वाउचर टाईपला इथे पेरोल हा ऑप्शन आहे, आणि प्लस त्याच्या आधी आपल्याला एक ऑप्शन लागणार आहे अटेंडन्स. आधी अटेंडन्स आपल्याला त्याची टाकावं लागेल. तर इथे F10 अदर वाउचर्समध्ये आधी जावं लागेल. ओके, अदर वाउचरमध्ये गेलो. अटेंडन्स याला मी एंटर केलं अटेंडन्समध्ये, आणि पहिल्यांदा मला एकच एम्प्लॉई आहे इथं माझ्याकडे. एकपेक्षा जास्त म्हणजे 10-15,000 असतील तर त्याला ॲटोफिल म्हणून पण ऑप्शन आहे आपल्याकडे इथे, ॲटोफिल. तर अटेंडन्स ॲटोफिल म्हटलं 1-4 पासूनची सॅलरी ऑल आयटम्सची मी इथे डिफाईन करतो, आणि इथे मी प्रेझेंट आधी डिफाईन करतो. प्रेझेंट समजा एक 27 दिवस प्रेझेंट असं टाकलं म्हणजे, तर 27 म्हटलं की जेवढे एम्प्लॉईज असेल तेवढे सगळ्याला 27 येईल. लिस्ट पहिल्यांदा डिफाईन होईल, आणि त्या लिस्टनुसार परत जर तुम्हाला वाटलं की याचे 27 करायचे आहेत, याचे 28 करायचे आहेत, तसं पण चेंजेस परत करू शकता. ते इझी होईल. ओके, हां येस. ओके, सेम त्याच पद्धतीने परत मला ॲटोफिल करतो. मला अटेंडन्स ॲटोफिल, आणि परत अब्सेंट पण टाकायचं. तर अब्सेंट सिलेक्ट केलं 3 दिवस, हा पण सेव्ह केला. सेम मला ओव्हरटाईम पण डिफाईन करायचा. तर ॲटोफिल म्हणतो, अटेंडन्स ॲटोफिल, आणि ऑल आयटम्स OT. इथे मला 8 तासाचं OT टाकायचं. एंटर सेव्ह. ओके,
सगळं डिफाईन केलं. सगळं डिफाईन झाल्यानंतर अटेंडन्स ज्यावेळेला डिफाईन केली असेल त्याच्यानुसार परत आपल्याला पेरोलमध्ये एंट्री करायची आहे. तर पेरोलला कंट्रोल F4 बटन आहे. कंट्रोल बटन दाबल्यानंतर इकडे पेरोलचं बटन दाखवतं. ओके, त्याच्यात मी पहिल्यांदा अटेंडन्स सगळ्या डिफाईन करायच्यात. अटेंडन्स डिफाईन झाल्यानंतर पेरोलला येईल. म्हणजे आता जे आपण आधी मास्टर्स डिफाईन केले ते वन टाईम काम होतं. एकदा मास्टर्स डिफाईन असले तर दर महिन्याच्या एंडला आपल्याला 2च एंट्री करायच्यात. पहिल्यांदा अटेंडन्स टाकून घ्यायचं आहे, किती दिवस प्रेझेंट आहे, किती दिवस ॲब्सेंट आहे आणि ओव्हरटाईम काय असेल तो. ओके, आणि मग नंतर पेरोलची एंट्री करायची आहे दुसरी, कंट्रोल F4नी. आता इथे पेरोलची एंट्री करताना डायरेक्टली पेमेंट नाही काढणार आहे आपण. आधी पेएबल किती आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे आणि मग पेमेंट करणार आहे. ओके, तर त्यासाठी मी परत इथे ऑटो फिल म्हणतो, पेरोल ऑटो फिल. आधी सॅलरीवाला कॅल्क्युलेट करतो 1/4 ते 30/4 ऑल आयटम्स, एम्प्लॉई नेम वाईज. आणि इथे मी काय करतो, लेजर क्रिएट करतो, सॅलरी पेएबल. आता हा पे हेड नाही आहे, करंट लायबिलिटी आहे. मी इथं डिफाईन केलं आणि एंटर केलं. तर इथे ऑटोमॅटिकली त्यांनी कॅल्क्युलेट करून दाखवलं की बेसिक सॅलरी 6300, DNS अलाउन्स 1890, हाऊस रेंट अलाउन्स 3276, ट्रॅव्हलिंग अलाउन्स 1620 रुपये, असे 13080 रुपये त्याची सॅलरी कॅल्क्युलेट झाली. ओके, काय म्हणतं आहे इथे, आत्ता आपण एकच एम्प्लॉई डिफाईन केला, त्यामुळे एकाच एम्प्लॉईची सॅलरी कॅल्क्युलेट करून दाखवली आहे. एकापेक्षा जास्त एम्प्लॉई जर डिफाईन केले असते आपण तर ते एम्प्लॉईची नावं खाली आली असती आणि त्याचं कॅल्क्युलेशन त्याचं जितकं प्रेझेंट आपण दाखवलं त्या प्रेझेंट बेसिसवर त्यांनी कॅल्क्युलेशन काढून इथे डायरेक्टली रिपोर्ट करतो तो. तर हे जे कॅल्क्युलेशन घेतलं त्याने ते अटेंडन्स वाउचरमधून जे प्रेझेंट आणि ॲब्सेंट टाकलं होतं त्याच्यानुसार त्यांनी कॅल्क्युलेट केलं. आपण एकाच व्यक्तीचं डिफाईन केलं तर एकच व्यक्ती आता इथं दाखवतं आहे. मल्टिपल व्यक्ती आपण डिफाईन केलेले असते तर ते डिफाईन सॅलरीमध्ये त्याला सगळं डिफाईन केलं असतं, तर इथे मल्टिपल व्यक्तींचे कॅल्क्युलेशन एकाच वेळेला आले असते. ओके, याच्यानंतर याला मी ॲक्सेप्ट करतो, सेव्ह करतो. सेम परत अजून एकदा ऑटो फिल म्हणतो, सॅलरीचा जो युजर डिफाईन पिरियड पार्ट होता पे हेड्समधला तो इथं मी डिफाईन करतो आहे आता, एंटर. आणि इथं सॅलरी पेएबल म्हणतो. आता युजर डिफाईनमध्ये आपण मेडिकल अलाउन्स आणि ओव्हरटाईम घेतला होता. ओके, तर इथं मेडिकल अलाउन्स मला 500 रुपये द्यायचा आहे आणि ओव्हरटाईम मला याचे 2400 रुपये द्यायचा आहे. तो ॲड केला, एंटर केला, सेव्ह. आता ही मी त्याची बेसिक सॅलरी ॲड केली. इथे ऑटो फिलमध्ये पेरोल ऑटो फिल आणि इथं युजर डिफाईनवाला पार्ट युजर डिफाईनमध्ये येईल, सॅलरीचा पार्ट सॅलरीमध्ये येईल. सॅलरीमध्ये आपण जे काय आपण पे हेड्स डिफाईन केले होते त्याच्यामध्ये आपण पे हेड्स डिफाईन करताना काही पार्ट असा सांगितला होता की तो युजर डिफाईन्ड असेल, ते मॅन्युअल कॅल्क्युलेशनवर असेल. तर जो मॅन्युअल कॅल्क्युलेशनचा होता तो युजर डिफाईनमध्ये येणार आहे. आणि ज्याला कॅल्क्युलेशन बाय डिफॉल्ट प्रेझेंट बेसिसवर ॲब्सेंट बेसिसवर आपण डिफाईन केलं तर ते सॅलरीमध्ये येईल. आता मी बाहेर आलो, मला आता रिपोर्ट्स बघायचे आहेत. मी एकदा गोटूमध्ये पण जाऊन बघू शकतो पेरोल रिपोर्ट्स. तर इथं पेरोल स्टेटमेंट, सॅलरी स्लिप किंवा सॅलरी पे शीट म्हटलं आता. तर मला ग्रुप वाईज बघायचं तर ग्रुप वाईज अकाउंट्स डिपार्टमेंटची पे शीट मिळाली. बेसिक सॅलरी, DA, HRA, मेडिकल अलाउन्स, ओव्हरटाईम, ट्रॅव्हलिंग अलाउन्स हे सगळ्यांचं मिळून इन्कम जे अर्निंग फॉर एम्प्लॉईज होतं ते सगळं इथे डिफाईन झालं. ओके, सेम त्याच पद्धतीने मला जर रिपोर्ट इथे डिस्प्लेमध्ये जाऊन बघायचं आहे तर डिस्प्ले, इथे पेरोल रिपोर्ट्स, याच्यामध्ये पे स्लिप आणि इथे मला फक्त अरुण कदमची पे स्लिप जनरेट करायची आहे. तर हे अरुण कदमची आली. इथे आपण डिफाईन जसं केलं होतं त्याचे जे काय बायोडेटा होता तो इन्फॉर्मेशन इथं आलं. सेम त्याच पद्धतीने तो ॲब्सेंट 3 डेज होता, ओव्हरटाईम त्याचं 8 आवर्स आहे, प्रेझेंट 27 डेज आहे, त्यानुसार इथे कॅल्क्युलेशन आलेलं आहे. आता त्याची ॲक्च्युअल सॅलरी 30 दिवसाची बघितली तर 7000 होती.
27 दिवस तो प्रेझेंट होता, त्यामुळे 6300 आले. ओके. सेम त्याच पद्धतीने त्याचा DNS अलाउन्स 2100 होता आता कॅल्क्युलेट, बट 27 डेजनुसार त्याचा 1890 आला. ओके. हा हे झाले पे स्लिप. सेम त्याच पद्धतीने पे स्लिपच्या नंतर इथं पेशीट परत आता जसं बघितलं होतं त्या पद्धतीने इथे पेशीट परत बघू शकतो. सगळीच बघायचं एकदाच बघू शकतो. ओके. ग्रुप वाईज बघायचं ग्रुप वाईज पण बघता येते. अटेंडन्स शीट बघायचे, अटेंडन्स शीट बघायचे परत. अरुण कदम 3 दिवस ॲबसेंट होता, 8 आवर्स ओव्हर टाईम आहे आणि प्रेझेंट 27 दिवस आहे. ओके. आता अजून पेमेंट केलं नाही आहे आपण. पेमेंट केल्यानंतर पेमेंट ॲडवाइस इथे मिळेल आपल्याला. ओके. तर आपल्याला आता पेमेंट करायचं आहे. तर इथे वाउचरला आलो, F5 पेमेंट म्हणतो. पेमेंट. आता पेमेंटमध्ये परत मला ॲटोफिल ऑप्शन आहे. जी सॅलरी आपण कॅल्क्युलेट केली आहे तिथे ती डायरेक्टली इथे पिकअप करायची. ते ॲटोफिल म्हणतो इथे परत. पेरोल ॲटोफिल ऑल. आता एकच एम्प्लॉई तर ऑल जरी म्हटलं तरी एकच घेणार आहे. सॅलरी पेएबल आणि इथे बँकचं एक लेजर क्रिएट करून देतो. इथे बँक सिलेक्ट केली मी. इथे बँक सिलेक्ट केल्यानंतर यूज मोड ऑफ पेमेंट ट्रान्झॅक्शन टाईप इथे